चहा नकोय मला. असं काय करता हो बाबा? घ्या ना. सांगितलं ना एकदा नको म्हणून. जी मुलगी बाबाचं ऐकत नाही तिच्या हातचं पाणी सुद्धा पिणार नाही मी. हे पाणी नाहीये, चहा आहे. पण तो सुद्धा पाण्यापासूनच होतो ना. ठीक आहे, तुम्ही घेणार नाही तर मी सुद्धा घेत नाही. जा. नको घेऊस. अगं माझ्यासारख्या इंजिनियर बापाच्या घरात जन्माला आलीस म्हणून 4-4 वेळा चहा मिळतोय तुला. हाय क्लास ब्रेकफास्ट, मस्त जेवण, उंची उंची ड्रेसेस, सेंट्स, शॅम्पूस, नेल पॉलिश, 8-8 सँडल्सचे जोड आहे तुझ्याजवळ. 4 दिवस झाले बाबा, येता जाता जोडेच खातीये मी तुमचे. पण ज्याच्यावर माझं प्रेम आहे त्या दिनुशी माझं लग्न होणार नसेल तर करायचंय का मला तुमचं हे सगळं वैभव? माले कार्टे, तुझ्या आईच्या मागं तुला इतकी वर्ष मी वाढवली, तुझे लाड केले. ते काय तुझं लग्न न करता बेगम म्हणून तुला घरात कायमची बसवण्यासाठी? अगं तुझं लग्न म्हणजे माझ्या आयुष्यातलं एकुलतं एक कार्य. एखाद्या चांगल्याशा इंजिनियरशी किंवा एखाद्या डॉक्टरशी हजारो रुपये खर्च करून मी तुझं लग्न लावून देईन. अरे पण ज्याला ग्रॅज्युएट होऊन साधी एखादी फडतूस नोकरी सुद्धा मिळवता येत नाही, अशा एखाद्या बेकार माणसाच्या गळ्यात मी माझी एकुलती एक मुलगी बांधू? नाही, शक्य नाही, ते शक्य नाही. तुला एक तुझं हित कळत नसेल ग, पण मला स्वतःची काही अक्कल आहे की नाही? त्या फडतूस इस्माशी जर मी तुझं लग्न लावून दिलं तर लोक उद्या शेण घालतील माझ्या तोंडात, कळलं? हाय माले, गेले का बाबासाहेब टूरवर? जायला वैताग साला. चहा वाटत याला म्हणतात खरं प्रेम. प्रियकर यायच्या आधीच 2 कप चहा तयार. मुकद्दर का सिकंदर म्हणतात ना, बहुधा मीच. अरे हळू बोल ना. हळू हळू कशाला बोलायचं? तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आपण नाही भेटायचं कुणाच्या बापाला. खाली ठेव, खाली ठेवतो का? फुकटचा चहा पितोयस आणि तुझ्या बापाचा मारगला काय तो? अरे माझ्या पोरीवर प्रेम करतो, नोकरी नाही, धंदा नाही, नुसता बेकार, आणि तरी सुद्धा वर प्रेम करतो. अरे परवा तुला इथून हाकलला तरी सुद्धा पुन्हा तू इथं हजर. निर्लज्ज. आईच्या, तुम्ही अजून घरात? काल तुम्ही टूरवर जाणार होतात ना, असं ही म्हणाली. दूर गेला खड्ड्यात. कमाल आहे. हा सरकारी बंगला आहे म्हटलं, PWDचा. दिनू दिनू, अरे तू कशाला त्याचं नाव घेतेस? चलो बाहेर, बाहेर हो आधी. कमाल आहे. स्वतःहून आपल्या पायानं घरी चालत आलेल्या जावयाचं असं स्वागत करायचं असतं. जावई? कोण जावई? अरे या जन्मात तुम्हाला जावई होणं शक्य नाही. अहो, पण चलो बाहेर. नको. बाहेर म्हणतो ना. ऐका. नाहीतर पोलिसांना पाहतेस काय अशी माझ्याकडे? प्राण गेला तरी त्या नालायक माणसाची मी तुला लग्न करू देणार नाही. हा, उद्याच्या उद्या तुला तुझ्या काकाकडे मुंबईला पाठवतो, चांगली 2 महिने. खबरदार पुन्हा त्या दिनाचं थोबाड भाषेत तर सांगून ठेवतो. पण बाबा काकांकडेच कशाला पाठवायला हवं? मी नाही जाणार त्यांच्याकडं. तू नाही, तुझा बाप जाईल. मग जा खुशाल. मला नाही आवडत ते त्यांचं सारखं सारखं संस्कृतीचं पुराण. कसं आवडेल? इकडे बापाकडे नको इतकं स्वातंत्र्य मिळतंय ना तुला उपभोगायला, त्याचीच फळ भोगतोय मी. आमची नोकरी ही अशी, बाप जातोय आपला सतत टूरवर आणि पोरगी करता इकडे आपलं प्रेम. ते काय नाही, उद्याच्या उद्या तुला तुझ्या काकाकडे जाऊन पोहोचवतो. माझ्या जीवाला नसता घोर. हॅलो, हा कोण बोलतोय? हॅलो, मी नलू बोलते. मालू आहे का? आहे हा. नलू ना, जरा थांब. हा, नलूचा फोन आहे. कोण नलू? अगं असणार तुझी कोणीतरी मैत्रीण. हॅलो, अय्या, कोण बोलताय? आपण मी नलू. ओळखला नाहीस माझा आवाज? नाही. आईला कमालच आहे. एवढ्यात विसरलीस माझा आवाज? अय्या नले, तू परत कशाला फोन केलास? काही नाही ग, पुन्हा एकदा भेटावंसं वाटतं, बघावंसं वाटतं, प्रेम करावंसं वाटतं. इश्श, लाज नाही वाटत? काय ग, काय म्हणते नलू? हो, काही नाही, उगीच चेष्टा करतीये. चेष्टा करतोय तुझा बाप माझ्या उच्च आणि उदात्त प्रेमाची. स्वतःच्या जावायला घरातून हाकलून देतो, लाज नाही वाटत?
त्याला ग माझ्या बाजूलाच आहेत ते. हा? असू देत मग घाबरतो काय तुझ्या बापाला? काय ग आता काय म्हणते नलू? तुमच्या प्रकृतीची चौकशी करतीये. बघ बघ किती प्रेमळ पोरगी आहे ती. नाहीतर तू बाप जिवंत आहे की मेलाय याची सुद्धा तुला पर्वा नाही. कुठल्या तरी फटूस माणसाच्या नादाला लागून स्वतःच्या बापाला लाथाडायला तयार झालीस. माले 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 अगं बोलत का नाहीयेस तू? आता आपण परत कधी भेटायचं? भेटते कुठली? उद्या बाबा मला काकांच्याकडे पोहोचवणार आहेत मुंबईला. काय सांगतेस? काकांकडे? म्हणजे त्या सनातनी थेरड्याकडे? ठीक आहे, पत्ता सांग, त्याचा पत्ता सांग. काकांचा पत्ता मला नाही बाई नीट सांगतायत. काय म्हणते नलू? तिला तुझ्या काकाचा पत्ता हवाय? कशाला शिकता ग तुम्ही पोरी इतकं? साधा काकाचा पत्ता सांगता येत नाही तुला? ले इकडे ले इकडे. हे बघ नलू, मी मालीला 2 महिन्यासाठी तिच्या काकाकडे मुंबईला नेऊन सोडतो. नाही मी जातोय टूरला. पण तुला कशाला तिच्या काकाचा पत्ता हवाय? तू जाणार आहेस का मुंबईला? हो 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 नक्की जाणार. माझे पण की नाही 10-12 मामा आहेत तिकडे. जा जा जरूर जा. अधून मधून तुझी सोबत होईल तिला. हो काकाचा पत्ता. तिचा काका गिरगावात राहतो. गिरगावात म्हणजे ठाकूरद्वारच्या जरा अलीकडे. हो प्रेमजी लहूजी या नावाची 7 मजली बिल्डिंग आहे बघ. लवजी लहूजी नाही ग, लहूजी लहूजी. तिथं 4थ्या मजल्यावर राहतो तिचा काका. अधून मधून भेटत जा तिला. तिलाही जरा बरं वाटेल. हो आता बोल मारीशी. हॅलो, मी मालू बोलतीये. माले माले तुझा बाप ग्रेट आहे. अगं त्याने तुझ्या काकाचा पत्ता सांगितला. आता तू खुशाल जा बॉम्बेला. हम भी आता है तेरे पीछे पीछे. हा, हा. अरे काय बाबा, पोरीला घेऊन अचानक आलास? निदान कळवायचं तरी. तरी बरं आज सुट्टी आहे म्हणून मी घरात सापडलो. कोर्टात गेलो असतो म्हणजे आली का पंचायत? काय पोरीचं लग्न वगैरे काढलंय वाटतं? लग्न? आम्ही कोण ठरवणार बाबा तिचं लग्न? म्हणजे तिचं लग्न ती स्वतःच ठरवते. काय म्हणतोस काय? विचार तिला. शी 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 काय काय माझे? अगं वडीलधाऱ्या माणसांचा काही मान नाही. आपल्या घराण्यातल्या भारतीय त्या असं कधीच करणार नाही. एका शब्दात तुला सांगतो काका, हा. ही पोरगी दिसते तशी साधी सरळ नाहीये. तिचं एका फडतूस माणसावर प्रेम आहे. काय सांगतोस काय? शी 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 शी. अरे आपली संस्कृती काय, परंपरा काय, आणि ही एवढीशी माली प्रेम करते? अरे नुसतं प्रेमच नाही, त्याच्याशी लग्न करायचं असं म्हणते ही कार्ट. 4 वेळा त्या टोणग्याला हाकललं तरी पुन्हा आपला माझ्या बंगल्यात हजर. 1 नंबरचा कोडगा आहे बघतो. काय सांगू काका तुला, या भानगडीला अगदी वैतागलोय रे मी. रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही बघ माझा. बाबा बाबा अगोदर शांत हो बघू. अरे अशानं ब्लड प्रेशर वाढेल. चहा बी घे बघू. चहा कुठला घेतोय बाबा, तासाभरात गाडी सुटे. या कार्टीच्या भानगडी पायी आधीच मी माझा टूर प्रोग्राम 2 दिवस पुढे ढकललाय. आज जर टूरवर गेलो नाही ना तर ऑफिसमध्ये बोंबाबोंब होईल माझ्या नावानं. माझा टूर प्रोग्राम मी मालीकडे दिलेला आहे. माले काय चाललंय ते? नकांना नेल पेंट लावतीये हो काका. ते दिसतंय मला, पण अर्धा तास तुझं तेच चाललंय. आणि शी शी, केवढी वाढली ती नख. अगं आधी मानवाच्या काळात माणूस जंगली श्वापर फाडून खात होता. त्यावेळेला नख वाढवून ठीक होतं. आता कशाला वाढवायची ती? हल्लीची फॅशन आहे ती काका. फॅशन? शी, या फॅशनमुळं भारतीय स्त्रियांचं वाटोळ व्हायची वेळ आली. आपला देश काय, धर्म काय, संस्कृती काय, आपण करतो काय याचं भानच उरलं नाही त्यांना. कुंकू नाही, बांगड्या नाही, लग्न होऊन सुद्धा मंगळसूत्र नाही. केस काय कापतायत, ब्लाऊजच्या बाह्या काय कापतायत, पण जी कापायची ती नखं कापत नाही, ती वाढवत आहेत. पुरुषांच्यावर कॉम्पिटिशन करतायत. होपलेस. वा 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 काकाराव, काय बोललास वा. या अरे हे बघ, अलीकडच्या बायकांचे काय खरे नाही. हा अरे त्या समोरच्या ब्लॉक मधली कुळकर्ण्यांची पमा दर 15 दिवसांनी दुकानात जाते आणि केस कापून घेते.
आणि कापते म्हणजे केवढे हे एवढे एवढे तुझ्यासारखे. आणि तिचा रंग म्हणशील ना तर आपल्या ह्या टेलिफोन सारखा. अरे परवा रस्त्यात उभी होती एका उडप्याच्या पोराबरोबर बोलत, तर त्यातली पमा कोण आणि उपमा कोण काही कळत नव्हते. पण तुला खरं ते सांगतो, भारतीय संस्कृतीच्या संरक्षणाची सगळी जबाबदारी तुझ्या माझ्यासारख्या पुरुषावर येऊन पडली. हा गारवण ना माझा जवळचा मित्र. काय दोघाही ब्रह्मचारी, जमली दोस्ती. पूर्वी नाटक म्हणत होता, आता समाज कार्य करतोय. का नमस्कार कर. थांबा, नमस्कार करते. थांबा. नमस्कार. कार्टे वाकून नमस्कार करायचा. बाबानं काही संस्कार केलेत की नाही तुझ्यावर? असू दे असू दे. मी काय म्हणतो काका, एवढा मुक्का माहितीचा तर तिची पत्रिका देऊन टाक मला, म्हणजे एखादा चांगलासा मुलगा दिसला तर तिचे जमवून टाकू. काय समजले? जमवून काय टाकू काका? मला मुळी लग्नच करायचं नाही. हेच ते सगळ्या मुली लग्नाच्या आधी हेच म्हणत असतात, पण एकदा का लग्न झाले की आपल्या बापाला सुद्धा विसरतात. तिथे काकाला कोण विचारतो? गारू तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. अरे हिचा बाप 24 तास बिझी, घरात आई नाही, तर आपल्याला तिचं सगळं बघितलं पाहिजे.